तेव्हाच एक वाक्य जिजाऊचं तुम्हाला सांगतो. सत्ताधारी आणि स्वराज्य कसं असलं पाहिजे, कसं चालवलं पाहिजे, सामान्य माणसासाठी त्याची काही जिव्हाळा कसा असला पाहिजे. सभापती महोदय त्याच्या मा जिजाऊच्या त्या वाक्यातून आपल्याला समजून येईल. हे सगळं नष्ट झालं होतं. स्वराज्य चारईकून विखुरलं होतं. घरं पेटली होती. सगळा संसार उद्ध्वस्त झाला होता. दाय दाना पिकवाले सुद्धा बीज नव्हतं शेतकऱ्याजवळ. आणि अशा वेळेस सगळा मुलूक आम्ही पाहतोय स्वराज्याकडे पाहतो. अफजल खान आला, नंतर सिद्दी जोहर आला. सिद्दी जोहर नंतर शाहिस्ता खान आला. 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे 2-3 आम्ही पाहतोय मोगलांच्या एकाहीकडून आदिलशाहीची फौज या स्वराज्यावर होती आणि स्वराज्याची सगळी खडी फिसटली होती सभापती महोदय. आणि त्यावेळेस खजिना सगळा संपला होता. पण मा जिजाऊनं म्हटलंय नाही, शेतकरी उभा राहील. ज्याचे घर पेटले असेल त्याचे घर पुन्हा उभे केल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे आम्ही पाहतोय राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या नवऱ्याच्या वर्षश्राद्धातून गावच्या गाव उभे केले, त्याच ताकदीनं जिजाऊनं काय म्हटलं माहित आहे का, जरी सरकारी स्वराज्याचा खजिना संपला असेल तरी जिजाऊच्या खासगी खजिन्यातून अख्खा शेतकरी उभा केल्याशिवाय राहणार नाही. त्या राजमाताचा हा महाराष्ट्र आहे, लक्षात